आपल्या ज्या हंगामी भाज्या असतात त्याचा आस्वाद आपण अगदी वर्षभरासाठी सुद्धा घेऊ शकतो. कसा? तर त्या व्यवस्थित स्टोअर केल्या तर अशाच हिवाळ्यात मिळणाऱ्या आपल्या भाज्या ज्या अगदी स्वस्त आणि मस्त मिळतात त्याच भाज्या आपण आज वर्षभरासाठी स्टोअर करणार आहोत. तर यातल्या काही भाज्या आज मी तुम्हाला स्टोअर करून दाखवणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या निवडू शकता. तर आज मी इथे घेतले आहे ते म्हणजे गाजर, वाटाण्याच्या शेंगा, कॉर्न आणि बीन्स. फक्त 5 स्टेप्स मध्ये आपल्याला या भाज्या स्टोअर करायच्या आहेत. तर त्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे चॉपिंग. आता या ज्या वेगवेगळ्या भाज्या आहेत त्यातल्या काही भाज्या आपल्याला सोलून घ्याव्या लागतात, निवडून घ्याव्या लागतात, तर काही भाज्या आपल्याला चिरून घ्याव्या लागतात. तर व्यवस्थित धुवून, स्वच्छ करून, सोलून, निवडून किंवा चिरून अशा व्यवस्थित या भाज्या तयार करून ठेवायच्यात. वाटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत. गाजर इथे छानपैकी चिरून घेतले. कोणत्या आकारात चिरायचं हे आपल्या आवडीनुसार. तसंच बीन्स सुद्धा. बीन्स देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरून घ्यायचेत आपल्याला तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे. तर पहा मी असे छोटे छोटे तुकडे या बीन्सचे केलेले आहेत. आणि शेवटी मात्र मी इथे मिक्स व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये 4 व्हेजिटेबल्स घेतल्यात. जनरली आपल्याला मिक्स व्हेज करताना ज्या लागतात त्याच इथे घेतलेल्या आहेत. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे ब्लांचिंग. आता ब्लांचिंग म्हणजे काय? तर या सगळ्या चिरलेल्या भाज्या आपल्याला गरम पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं छानपैकी उकळवून घ्यायच्यात. त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकलेली आहे म्हणजे भाज्यांची चव आपली छान राहते. आणि 5 ते 7 मिनिटांनंतर लगेचच या भाज्या आपल्याला आईस कोल्ड वॉटर मध्ये डायरेक्टली डीप करायच्या आहेत. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्याच भाज्या 5 ते 7 मिनिटांसाठी उकळवून घेणार आहोत. इथे आपल्याला कोणतीही भाजी शिजवायची नाहीये आणि ओव्हर कुक तर मुळीच करायची नाहीये. थोडीशी आपली भाजी सॉफ्ट होईल एवढंच. आणि याच पाण्यामध्ये मीठ आणि साखर दोन्ही आपण टाकल्यामुळे जे भाज्यांचे आपले रंग आहेत ते जसेच्या तसे राहतील. भाज्यांचे रंग बदलणार नाहीत. इथे आता सगळ्याच भाज्या मी व्यवस्थित बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि आता वेळ आहे ते म्हणजे या सगळ्या भाज्या आपल्या आईस कोल्ड वॉटर मध्ये डीप करायची. तर पहा पहिल्यांदा वाटाणे. यानंतर गाजर, बीन्स आणि आपले मिक्स व्हेज. आईस कोल्ड वॉटरमुळे भाज्यांची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते. आता ही भाजी व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला पाणी गाळून घ्यायचंय आणि यानंतरची आपली तिसरी स्टेप आहे ती म्हणजे ड्रायिंग. तर या सगळ्या भाज्या आपल्याला एका छानपैकी कॉटनच्या कपड्याने ड्राय करून घ्यायच्यात. तर त्यामुळे सगळ्याच भाज्या मी आता इथे एका कॉटनच्या कपड्यावरती व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि छानपैकी त्या ड्राय सुद्धा करून घेणार आहे. या भाज्या सुकवून घेतल्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला यांचं व्हॅक्यूम पॅकेजिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे झिपलॉक बॅग घेतलेल्या आहेत. आता यामध्ये या सगळ्या भाज्या भरून घ्यायच्या. आता आपल्याला व्हॅक्यूम पॅकेजिंग साठी काय करायचंय तर या बॅग मध्ये अशा पद्धतीने एक पाईप इन्सर्ट करायची आहे आणि ही आपली जी झिप आहे ती बंद करून घ्यायची या पाईप पर्यंतची. आणि यानंतर या पाईप थ्रू आतली जी हवा आहे ती बाहेर ओढून घ्यायची म्हणजे आतमध्ये अजिबात हवा राहणार नाही आणि आपली ही बॅग ही व्हॅक्यूम पॅक होऊन जाईल. अशाच पद्धतीने इतर सर्व भाज्यांच्या बॅग आता आपण व्हॅक्यूम पॅकिंग करून घेऊया. आपली 5वी आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे या सगळ्या बॅग्स आपल्याला फ्रीज करायच्या आहेत. फ्रीज केलेल्या आपल्या या बॅग्स या अशा दिसतील. तर यातली एक बॅग मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते. तर पहा इथे मी वाटाण्याची बॅग ही ओपन करून दाखवते. तर अगदी छानपैकी हा आपला वाटाणा फ्रीज झालेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा व्यवस्थित पद्धतीने स्टोअर केलेल्या भाज्यांचा आस्वाद आपण 6 महिने ते वर्षभरासाठी घेऊ शकतो. खरं तर ताज्या भाज्या खाणं हे केव्हाही चांगलं.
पण कधी कधी असं होतं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय आणि फ्रीजमध्ये खूप सारी भाजी शिल्लक आहे, त्यावेळेस आपल्याला ती स्टोअर करून ठेवावी लागते. किंवा बऱ्याचशा भाज्या आपल्याला वर्षभर लागतात, जसं की वाटाणा. आता पावभाजी आपण वर्षभर खातो आणि त्यामध्ये वाटाणा हा हवाच. तर त्यामुळे त्यावेळेस वाटाणा सुद्धा आपल्याला स्टोअर करावा लागतो. इतर भाज्या असतात, कधी कधी आपण गडबडीत असतो, आपल्याला प्रत्येक वेळेस भाजी सोलायला, निवडायला किंवा बाजारातून आणायला सुद्धा बऱ्याचदा वेळ नसतो. तर अशा प्रसंगी आपल्याला या स्टोअर केलेल्या भाज्या नक्कीच मदत करतात. त्यामुळे अशा कारणांसाठी अशा पद्धतीने आपण भाज्या या नक्कीच स्टोअर करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आणि हो, आता ह्या झाला आपला बॉईल करून स्टोअर केलेल्या भाज्यांविषयी. पण काही भाज्या असं असतात की ज्या आपल्याला ड्राय स्टोअर करायच्या असतात, त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.